तर आपण जाऊयात मैदानात, कारण आपण पाहिलं असेल नुकतंच इथे नाणेफेक जिंकताना शिवतेज वॉरियर संघाने प्रथमतः डिसिजन घेतलाय तो फिल्डिंग करण्याकरता, आणि त्यांचे सर्व खेळाडू आपण पाहतो मैदानात आता दाखल होत असताना पहिल्या षटकाला जी सुरुवात होईल त्यासाठी मात्र फील्ड व्यूहरचना इथे लावली जाते आणि आघाडीचे दोन फलंदाज देखील मैदानात दाखल झाले आहेत। एकीकडे आपण पाहत असाल अभिनय पाटील आणि त्याच्या साथीला आपण पाहत असाल आणखी एक डॅशिंग योगेश पाटील, अशी ही सलामीची धुरंधर जोडी मैदानात सज्ज होत असताना शिवके धुरंधर या नावाने हा संघ आपण पाहत असाल केतन पाटील यांचा संघ जी सुरुवात होते। दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट करत असताना पण आजचा दुसरा सामना आपल्या समोर रंगेल तो या दोन संघांमध्ये। तर पहिलं षटक सुरू करण्यासाठी मात्र अगदी निखिल बागोल हे देखील तयार झालेत मैदानातून आपल्या बॉलिंग मार्कवर आणि फिल्डिंग सेटअप होत असताना ही सुरुवात होईल। तर नक्कीच आता सामन्याला सुरुवात येईल। अगदी डावखुरी हाताचा गोलंदाज निखिल बागुल आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर। एक मोठा इतिहास या खेळाडूच्या मागे, निश्चितच अनेक चांगल्या स्पर्धा ज्या खेळाडूंनी अगदी गाजवल्यात, मग अगदी लोकल स्पर्धा असतील, प्रोफेशनल स्पर्धा असतील, आणि आज मात्र या स्पर्धेतून आपला स्वतः कॅप्टनच्या भूमिकेत त्यांना पाहतोय आपण ते निखिल बागुल। षटकातला पहिला चेंडू पुरा मात्र निश्चितच पॉवर प्लेच्या षटकाला जी सुरुवात झाली, पहिला चेंडू थोडासा बाहेर पडतो आणि पंचांनी मात्र वाईट घोषित केला या पहिल्या चेंडूला। एक्स्ट्राने सुरुवात जी होते, संघाचं धावसंख्या देखील श्री गणेश होते खातं उघडताना पहिल्याच वाईट स्वरूपात धावेने। तर 5 षटकांची लढत सध्या आपण बघतोय, प्रत्येक सामना 5 षटकांचा अगदी खूप रंगतदार सामने पाहतोय कालपासून होताना ते या स्पर्धेतले। पुन्हा एकदा पहिला चेंडू, अगदी यावेळेस खूप लाईन चांगल्यापैकी पाहायला मिळते। 10 वाजून 29 मिनिटं झालेत आणि डॉटने ते सुरुवात या चेंडूला झाली आणि त्यामुळे संघाची धावसंख्या स्थिरावली फलकवरती। पहिल्याच चेंडूवर जी एक धाव आली असताना वाईट स्वरूपात, आणि त्यानंतर षटकातील दुसऱ्या चेंडूसाठी गोलंदाज अगदी छोटासा रनअप आपण पाहतोय, फक्त एक चांगली गोलंदाजी यायचं अगदी सरळ रेषेमध्ये चेंडूला पकडलं होतं आणि निश्चितच फलंदाज त्यावर पायची स्वरूपात बाद। योगेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। एक चांगला चेंडू, पहिला थोडंसं गती कमी ठेवली होती पण तो चेंडू अगदी वेग चांगला कमी असताना देखील अचूकता दाखवली गोलंदाजांनी, आणि अचूकतेवर मात्र अगदी भर असताना फलंदाज अगदी एसटीच्या समोर पकडले गेलेत। त्यामुळे पायची स्वरूपात हा पहिला फलंदाज माघारी परत योगेश अगदी भोपळा फोडण्यापूर्वीच त्यांना बाद केलं गेलं आणि महत्वाची विकेट इथे मिळवून देत आहेत ते निखिल बागुल। चला 12वा खेळाडू इथे आला पाहिजे कंपल्सरी, आपण निकाल म्हटलं होतं त्याप्रमाणे। जर नसेल तर तुम्हाला पेनल्टी लागेल 2 धावांची। फिल्डिंग करणारा संघाने याची नोंद घ्या, कारण इथे प्रत्येक गोष्टीसाठी पण इथे पेनल्टी होते। कधी अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण आयोजित केल्यात आणि प्रत्येक गोष्टीकडे इथे लक्ष ठेवलं जात आहे, त्यामुळे कुठेही आपली कमतरता राहू नये, या संघाने याची नोंद घ्यावी। तर पहिला फलंदाज अगदी लवकर बाद झाल्यानंतर नवीन बॅटरला तर मैदानात यावं लागतंय। शिव के धुरंधर संघाचा आपण होतोय, एक गडी बाद झालाय योगेश यांच्या स्वरूपात आणि पहिलंच सपात आहे तुम्ही येतात निखिल बागुल। तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपताना संघाची धावसंख्या धावफलकावर 1 लागलेली, 1 गडी बाद। नवीन फलंदाज आपण पाहतोय हर्षद हरड, जे मात्र आता जागा घेतील योगेश यांची, आणि त्यासाठी फिल्डिंग सेटअप म्हणून पाहतोय पुन्हा एकदा थोडेसे चेंजेस काही होत आहेत गोलंदाजीमध्ये। चला 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी आहे बरोबर, पहिली 4 षटकं उरकण्याकरता, त्यामुळे आपण वेळेचं महत्व ठेवा। निखिल षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र आल्याला अगदी आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न, चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला आणि त्यामुळे एक्स्ट्राची एक भट पडत आहे संघाच्या धावसंख्येमध्ये। 2 चेंडू एक्स्ट्रा पडलेत या षटकातून निखिल यांचे, आणि आतापर्यंत टायमिंग लावला गेलाय। धावसंख्या पोहोचले फलकावरती तर 2 धावा आल्या होत्या वाईट स्वरूपात। त्यानंतर अगदी चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय, चेंडू निश्चितच पाठलाग होतोय परंतु चेंडू निघून चाललाय तो सर सीमा पार होताना चौकार। एक देखणा फटका आपण इथे पाहतोय तो फलंदाजांच्या बॅट मधून, आणि खूप खणखणीत असा मारला फटका, संघाला मात्र 4 धावा देऊन जातोय। या चौकारण्याचं आपलं वैयक्तिक खातं उघडलं गेलंय त्या हर्षद यांनी, आणि संघाची धावसंख्या पोहोचली त्यामुळे ती 6 अंकावर। तर हर्षद आणि त्यांना साथ देणारे अभिनव पाटील
अभिनय पाटील अशी ही जोडी आपण मैदानात पाहतोय. दोन्ही चांगले दर्जेदार खेळाडू आहेत. संघामध्ये अगदी निवड पाहिली तर प्रत्येक संघाकडे चांगली निवड केली गेली आहे आणि तेव्हा समतोल संघ पाहायला मिळतात स्पर्धेतले. पुढच्या चेंडूला जाऊ दिला एसटी मागे आणि पंचांचा पुन्हा एकदा इथे वाईडचा इशारा होतो. यावेळी डाव्या एसटी चेंडू बाहेर पडला आणि पंचांनी ओळखताना मात्र इथे इट वाईड एक्स्ट्रा धाब्यात आणखी थकण्याची धावसंख्या भर पडताना सलग मात्र पाहिलं असतील या षटकात चुका होत आहेत निखिल यांच्या मार्फत आणि 3 चेंडू त्यांनी एक्स्ट्रा हाताळलेत षटकात. धावसंख्या पोहोचले 7. इथे मात्र जागा बनवताना चेंडूला चांगल्यापैकी फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी 30 मध्ये चेंडूला स्टॉप केलं तर शॉर्ट लेगला आणि त्यावर फक्त एक धाव येते ती फलंदाजांच्या बॅटमधून. त्यामुळे एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आतापर्यंत 1 बाद 8 धावा. षटक सध्या आपण पाहतोय पावप्लेचं देखील बागुल यांच्या हातात चेंडू असताना निश्चित काही चेंडू त्यांनी खूप चांगले टाकलेत परंतु काही चेंडूमध्ये त्यांनी एक्स्ट्रा धावा देखील दिली गेल्यात आणि फिल्डिंगमध्ये पुन्हा एकदा सेटअप पण पाहतोय की प्रथमच सामना करतील ते अभिनय पाटील. एक दर्जेदार खेळाडू म्हणून तालुक्यातला एक चांगला फलंदाज म्हणून आपण त्याचा नेहमीच त्यांचा खेळ पाहिला आहे. तर फेस करतात पुढच्या चेंडूला. यावेळी अगदी हलक्या हाताने मात्र चेंडूला सॉफ्ट हँडल खेळ गेलाय. ऑन साईडला ड्राईव्ह करताना एक आपली वैयक्तिक देखील धावसंख्या त्यांनी उभी केली किंवा खातं उघडताना पहिली धावफलका लावली. आपल्या बॅटच्या सहाय्याने एक धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती आता 9 वर. 9 रन लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 9 धावा. एक चांगला आकर्षक क्रिकेट आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. कुणबी क्रिकेट लीग 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम वाडा विक्रमगड तालुके 2 सहभागी होत असताना एक संयुक्त विद्यमाने एक चांगली स्पर्धा आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब त्यांचं सुंदर देखणं आयोजन आपण सध्या पाहतोय. भव्य दिवस स्पर्धा हे पर्व 3रं पाहायला मिळते कारण सातत्याने ही स्पर्धा अखंड चालू राहिली आहे आणि या दरम्यान पहिल्या षटकाचा देखील खेळ संपला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली तर डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचली ती 10 अंकावर. एक गडी बाद 10. एक मात्र फलंदाज जे बाजवते शिव के धुरंधर संघाकडून त्या अर्थातच योगेश पडीला 0 बाद केलं. त्यानंतर मात्र ही जोडी आता मैदानात चांगल्यापैकी जमू लागली आहे. त्यानंतर पावरप्लेचा पहिला षटकाचा खेळ संपला. त्यानंतर दुसरं पावरप्लेचं षटक सुरू होतंय. बॅटिंग पावरप्ले जो घेतला जातोय आणि त्यामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा असेल. अशा वेळेस कुठला गोलंदाज आपल्या गोली मार्कवर होतो आपण पाहतोय. या दरम्यान चेंडू सोपवला जातो ते गोलंदाज राहुल पाटील. अगदी या खेळाडू देखील आपण अनेक वेळा चांगली गोली करताना पाहिलंय. मॅन फ्रॉम खरेवली. तर त्यांच्याकडे हाती चेंडू सोपवताना दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. बरोबर आपण टायमिंग लावलं होतं 20 मिनिटात आपल्याला 4 षटकं उरकायची आहेत. मागच्या सामन्यात आपण पाहिलं असेल की सगळ्यांनी उशीर केल्यामुळेच एक खेळाडू 5व्या षटकात रिंगणात आणला गेला. ती पेनल्टी कंपल्सरी लावली जाईल या प्रत्येक सामन्यामधून. तेव्हा आपण वेळेला सुद्धा महत्त्व ठेवा. आपलं षटक जे 5 मिनिटात कसं संपवता येईल याकडेच लक्ष असू द्यात. तर राहुल यांनी फिल्डिंग सजवलं आणि त्यानंतर या षटकाला सुरुवात. दुसरा डावखुरी हाताचा गोलंदाज आपण पाहतो मैदानातून हाताळत असताना पहिले हे षटक आणि चांगल्यापैकी लाईन पाहिली पंचांनी आणि त्यामध्ये एक चांगल्या चेंडूची समाप्ती होते ती या षटकामधून. एक चेंडू इथे खेळ संपतोय या षटकातला. राहुल यांनी चांगली सुरुवात केली आहे. आपल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी करून हातभार द्यावा हेतूने चांगला मारा करतायत आणि षटकातील आता दुसरा चेंडू. यायचा चेंडू पायात पडत असा पाहून फटकवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत राहिला आणि ती क्षेत्ररक्षणी एक काम तमाम केलं. एक सुरेख झेल घेतला आणि पहिला ब्रेक सुरू देत आहेत या षटकामधून गोलंदाज राहुल. तर दुसरा फलंदाज संघाचा बाद झालाय आणि संघाची थोडीशी सुरुवात आपण पाहतो की 10 धावा झाल्यानंतर असं वाटलं की चांगल्यापैकी स्कोर पुढे जाईल पण तो पुढच्या चेंडूवर इथे फलंदाज बाद केला गेला. आणखी एक विकेटचा पत्ता होतोय. दुसरा फलंदाज माघारी परत असताना 2 बाद 10 धावा. एक सुरेख झेल इथे आपण व्हायला असेल घेताना. तर सागरने अतिशय चांगला झेल इथे टिपला तो मिड ऑन रिझल्टला आणि एक चांगल्यापैकी मात्र इथे विकेट जात असताना आपण पाहिलं असेल 2 गडी बाद झालेत. योगेश त्याच्या पाठोपाठ आता आपण पाहिलं असेल हर्षद बाद झालेत आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात दाखल होतील. तर ओकेटी टायगर संघ मालक संजय जी पाटील सर जिथे आगमन झालं. आपलं हार्दिक सुस्वागतम. कोंडलेगावचे आपण हे एक लिजंड क्रिकेटर आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने एक संघ मालक म्हणून सुद्धा ते काम इथे करतायत या स्पर्धेकरता. तर त्यांचं मनपूर्वक स्वागत या आपल्या कुणबी क्रिकेट लीग मध्ये. हार्दिक स्वागत. परंतु पुढच्या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू निघतो तो फाईन लेगच्या बाजूला आणि सूर्य गेला तो चौकार करता 4. धावसंख्या पोहोचली ती 14 वर 14. 2 बाद 14 धावा.
सध्या मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज झाले होते मैदानातून प्रशांत यांनी एक चांगला देखणा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. प्रशांत टाकरे मॅन फ्रॉम डोंगस्ते. तर दोन दिग्गज खेळाडू आपण मैदान सध्या पाहतोय. अभिनय पाटील यांच्या साथीला मात्र प्रशांत आणि यावेळी चेंडू टप्पा पडला तर थोडंसं बाहेर निघाला होता ऑफस्टंपच्या. एक चांगली रणनीती आपण गोलंदाजांमार्फत असताना चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. त्याला एक विकेट सुद्धा मिळाली. तर 4 चेंडू संपलेत या षटकातून अगदी राहुल लवकर षटक उरकण्याच्या परिस्थितीत दिसताना आपण पाहतोय. आणि पुढचा चेंडू एक क्लासिक फटका मात्र तिथे शतरक्षकांनी चेंडूला स्टॉप केला आहे 30 मध्ये. तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव आणि एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 15 वर. आतापर्यंत 5 चेंडू अखेर संपला. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी टिचून मारा पाहायला मिळतोय तो गोलंदाज राहुल पाटील यांचा. डिसिप्लिन गोलंदाजी शिस्तीचा मारा पण पाहतोय. षटकातील अंतिम चेंडू पॉवर प्ले मध्ये मात्र मोठे फटके मारून दिलेले एक चौकार सोडता. पुढच्या चेंडूला अगदी अभिनय यांनी पहिल्या चेंडूनंतर चेंडूवर स्ट्रोक मारला तिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षक करतायत सागर आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. अशा प्रकारे इथे षटकाचा देखील खेळ संपला गेला. 2 षटकं जी संपली गेली आहेत आणि 2 षटक समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना शिव के धुरंधर संघाची धावसंख्या पोहोचलेली ती 2 गडी बाद. आतापर्यंत 16 धावा 16 पण लॉस टू विकेट आफ्टर 2 ओव्हर. म्हणजे जवळपास 8 ची गती राखली गेली. ही 8 गती वाढवावी लागली आता पुढे. ती शिव के धुरंधर संघाला या स्पर्धेत जर आपण पाहिलं असेल तर कालचा जर रेकॉर्ड पाहिला तर 5 षटकामध्ये 70 धावा देखील ठोकल्या गेल्या होत्या एका संघाकडून. त्यामुळे या धावा देखील चेसकडे प्रतिस्पर्धी संघ थोडासा कमी पडला. म्हणजे निश्चितच 50-60 धावा होणेच गरजेचं असेल प्रथमतः बॅटिंग करताना. परंतु नवीन षटकाला सुरुवात जी होईल गोलंदाजी मार्कवर पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय की निखिल स्वतः कॅप्टन लीड करतायत संघाला. तेच गोलंदाजीसाठी सज्ज होतील ते आपल्या शिवतेज वॉरियर संघाकडून अभिषेक जाधव सरांचा आज संघ. तर पहिली 2 षटकं संपल्यात त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात. सामना करतील अभिनव पाटील. या चेंडूला ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक निश्चितच डीपवरून चेंडूला झपाट्याने येतात पुढे आणि फेक होते तोपर्यंत एक सिंगल धाव. चांगलं फिल्डिंग सध्या आपण पाहतोय मैदानात होत असताना ते शिवतेज वॉरियर संघाकडून. कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त त्यांनी केलं नाही. चांगल्यापैकी फिल्डिंग केली. जिथे जिथे संधी मिळाली त्यावेळेस चांगल्या विकेट सुद्धा आल्यात ते पहिल्या 2 षटकामध्ये. आणि त्यानंतर निखिल यांचा आतापर्यंत एक चेंडू अखेर संपलाय. षटकातील दुसरा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेट मारा. इथे मात्र थोडासा डाव्या एसटीच्या बाहेर पडत होता आणि पंचांनी हेच पाहताना चेंडूला वाईट घोषित केला गेला. एक एक्स्ट्रा धाव. निखिल मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतो की चुका तर करतायत. वाईट देताना पहिल्या षटकात देखील 3 चेंडू अतिरिक्त हाताळले गेले आणि या षटकात देखील दुःखाच एक वाईट चेंडू आलाय. त्यामुळे धावसंख्या एखाद्या धावेने वाढतीये. ती धावफलकावर जाताना 18 वर. पुढचा चेंडू या षटकातून दुसरा चेंडू. इथे मात्र अगदी काय घडलंय तर पंचांकडे मोठी दाद मागितली गेली आहे आणि बाद. अतिशय चांगल्यापैकी चेंडूला बॅटची मला वाटतं हलकीच कडा घेऊन गेला होता एसटी मागे आणि पंचांनी हे अपील उचलून धरलं आहे. त्यामुळेच फलंदाज बाद. तर आपल्याला मैदान सोडावं लागेल. पंचांचा निर्णय आपला रिस्पेक्ट केला पाहिजे. प्रशांत निश्चितच चांगला चेंडू होता आणि खेळाच्या प्रयत्नात झेल देऊन गेलं. चला आऊट दिल्यानंतर आपण मैदान सोडलं पाहिजे. फक्त नो बॉल आणि वाईडला फक्त आपल्याला एक रिव्ह्यू असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. जर पंचांना शंका असेल तर पंच एक घेऊ शकतात रिव्ह्यू. पण तो इथे मात्र पंचांनी वाईड इथे बाद दिला गेलाय त्यामुळे आपल्याला मैदान सोडावं लागेल. चला टाइमपास नको आपल्याला. तर इथे तिसऱ्या विकेटचा पद्धत पाहतो आपण. तिसरा फलंदाज माघारी परतला. प्रशांत निश्चितच एक चांगला चेंडू खेळत असताना त्यांचा झेल घेतला गेला आणि इथे विकेट टेकर ठरलेत गोलंदाज निखिल. आतापर्यंत 3 गडी बाद झालेत. सुरुवात तर अगदी डळमळीत झाली होती कारण पहिल्या चेंडूवर योगेश बाद झाले. त्यानंतर आपण पाहिलं असेल की हर्षद धरड यांनी प्रतिकार करू पाहिला पण ते देखील 6 धावाकडून बाद झाले. त्यानंतर आता नुकतेच प्रशांत हा तिसरा फलंदाज माघारी परतलाय तो संघाकडून आणि 3 गडी बाद धावसंख्या 20 थांबली गेली आहे. ती धावफलकावर 18 धावा. चला स्पीडअप झाला पाहिजे गेम. वेळ घालू नका तुम्ही.
तर अभिषेक स्वतः आपण मध्ये एसटी मागून एक चांगली भूमिका पार पाडतायत आणि त्यांनी हा झेल घेताना प्रशांत यांना मात्र माघारी परतवलं होतं. तर आता या षटकातील नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानातून आकाश मॅन फ्रॉम बिलोशी आपण पाहतोय बिलोशी गावचे हे दोन खेळाडू मैदानात असतील. एकीकडे आपण पाहतोय अभिनय पाटील त्यांच्या साथीला मात्र आकाश पाटील फेस करतील पुढच्या चुला. यावेळेस छोटा टप्पा पडला तर थोडासा फिरक घेत होता आणि त्यावर हलकेसा स्टिअर केला. अगदी युक्ती आपण पाहतोय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि केवळ या वेगाचा वापर करता चुला स्टिअर करताना चुडू नेलाय तो सर्व सीमे पार चौकारा करता 4. तर आकाशाची खातं उघडलं गेलं चौकाराने सगळी धावसंख्या चौकाराबरोबर वाहतीये पुढे सरकतीये. ते आतापर्यंत 22 धावा 22 रन. तर आपल्या स्पर्धेचा नियम आहे 40+ खेळाडू 1 ते 4 क्रमांकावर पाठवायचा आणि पहिला चपड 40+ खेळाडू पहिला योगेश पाटील जे लवकर बाद झाले आणि आता मात्र सामना करतायत आकाश. पुढचा चुला अगदी वन साईडला ड्राईव्ह केला तिथे शतक चुडूवर येतं तोपर्यंत सहजतेने सिंगल धाव जी मात्र इथे घेतली गेली आहे. त्यामुळे एका धाब्याने धावसंख्या पोहोचली ती 23 वर 23. चला वेळेचं महत्व ठेवा आपण बरोबर टाइम लावला तर 20 मिनिटात 4 षटकं उरकायचे आहेत आणि त्या तुलनेत मात्र हे तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. तर आता सामना करतील अभिनय पाटील. आपण काल त्याचं पाहिलं असेल काल जी वडवलीचे पण ज्या टुर्नामेंट झाल्या त्यामध्ये अगदी शो मॅच झाली होती एक बिग फायटिंग मॅच वाडा 11 वर्सेस भिवंडी 11. त्यात त्या संघात आपण खेळाडू पाहिला होता खेळताना परंतु यावेळेस आता चेंडूला स्वीप केला तर निश्चितच लॉंग लेगला शतक चेंडूवर झपाटत आहेत आणि तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव अभिनव यांच्या बॅटमधून त्या एकेरी धावेनेच संघाची धावसंख्या पोहोचली ती आतापर्यंत 24 धावा. परंतु आपण कालचा जो सामना पाहिला असेल अगदी धुरंधर लढती झाली काल झाली होती शो मॅच बिग फाईट मॅच झाली होती. परंतु वाडा संघाने देखील चांगला स्कोर करत असताना प्रतिस्पर्धी संघाने देखील तेवढीच तडाखेबंद फलंदाजी केली आणि विशेषतः अगदी दिनू कांबळे जे आपल्या भारतीय जो संघ भिवंडी संघ जिंकला त्यामध्ये तुफानी फटकेबाजी केली होती. तर षटकातील पुढचा चेंडू इथे मग अगदी चेंडू पार आढळतोय निश्चितच चेंडू थोडासा बाहेर पडणार होता आणि एक चांगली गोलंदाजी आपण सध्या पाहतोय निखिल बागोल यांच्या मार्फत. षटक क्रमांक 3 चे सांगता 3 षटकाचा खेळ संपला गेला. 3 षटक समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना शिवके धुरंधर संघाची धावसंख्या पोहोचली फलकावर 3 बाद 24 म्हणजे 8च्या गतीने त्या धावा आल्यात पहिल्याच्या 3 षटकांमधून. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी जरा घाई करा कारण अगदी वेळेत 15 मिनिटात 3 षटकं उरकले गेलेत. अजूनही 5 मिनिटात तुम्हाला अवधी आहे त्यात तुम्हाला 1 षटक पूर्ण करायचं आहे आणि इथे गोलंदाजी बदलू का निखिल बागोल यांनी आपला कोटा पूर्ण केलाय 2 षटकाचा. त्यानंतर 1 षटक पूर्ण केलंय ते राहुल पाटील यांनी आणि आता मैदानात येत आहेत सचिन पष्टे एक लिजेंडरी क्रिकेटर म्हणून आपण होतोय. या संघामध्ये अनेक धुरंधर खेळाडू आहेत आणि एक दर्जेदार संघ दोन्ही संघाची जर बांधणी पाहिली तर चांगले खेळाडू आहेत निवडले गेलेत ते संघ मालकांनी. तर नवीन षटकात सुरुवात शिवतेज वॉरियर संघाकडून हे पण पाहतोय 4थ्या षटकात सुरुवात होते. सचिन पष्टे आपला मारा सुरू करतील उजव्या हाताचा गोलंदाजी मार्कवर. तर इथे सामना करतील ते अभिनय पाटील. त्यांचा मात्र अजून एक चांगला कला आविष्कार इथे दिसला नाही. चांगली फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले हे फलंदाज आहेत पण इथे मात्र थोडंसं शांत ठेवलंय कारण पहिला चेंडू अगदी टप्पा अगदी अचूक ठेवताना चेंडू निला इष्टी मागे डॉट स्वरूपात चांगली लेंथ आहे लाईन जिथे पाहायला मिळत आहेत. सचिन पष्टे यंदाचा सीझन पाहिलं तर अभिनय यांची बॅट खूप चालली आहे. अनेक वेळा चांगल्या मोठ्या स्पर्धा खेळत असताना SP बिलू संघाला त्यांनी शानदार सुरुवात करू दिली परंतु इथे मात्र अगदी गुड नाटक अशा प्रकारचा फटका मारताना 2 क्षेत्रांमधून मारलेला फटका अगदी सुपर सहज सुंदर फटका पाहायला मिळाला आणि चेंडू गेला तो स्वर्लेगवरून सीमा रेषा पार चौकार. एक विश्वसनीय फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पुढे सरकली फलकावरती 28 वर 28. 3 बाद 28 धावा आपण सध्या पाहतोय. सचिन पष्टेचं षटक क्रमांक 4 चालू असताना कारण 5 षटकाची लढत प्रत्येक संघाला इथे खेळायला मिळते आणि प्रत्येक संघाला इथे 4-4 सामने खेळायचे आहेत. आपण जर गटाची विभागणी पाहिली तर कालच्या दिवशी 5 संघ होते आज सुद्धा 5 संघ आहेत आणि उद्या सुद्धा 5 संघ असतील म्हणजे 3 गटामधली ही विभागणी आपण बघतोय आणि त्यातील प्रत्येक दिवशी 2-2 संघ हे क्वालिफाय होतील त्या अंतिम सामना खेळण्याकरता अंतिम शेवटी लीग स्टेज खेळण्याकरता शेवटच्या दिवशी 26 जानेवारीला. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका अगदी पाहायला मिळाला. यावेळेस कॉम्बिनेशनमधून चेंडू गेला तो डीपला तिथे शतक चेंडू अडवेपर्यंत सहजतेने दुसरी धाव देखील इथे पूर्ण करतायत फलंदाज आकाश थोडेसे. परंतु इथे पंचांनी नो बॉल घोषित केला. या नो बॉलवर 2 धावा आल्यात फिल्डिंगचा त्यांनी म्हटलं पाहिजे आणि त्याप्रमाणेच हा नो बॉल आला तर निश्चितच नो बॉल +2 अशा तिकडे 3 धावा. तर 3 धावांनी संघाची वाढ झाली धावसंख्येमध्ये.
धावसंख्या पोहोचली ती 31 वर 31. बघा प्रिंट लागू झाली, यामुळेच चुकीचं फिल्डिंग लावलं गेलं तिथे आणि पंच दक्ष पंच आपण पाहतो या स्पर्धेकरता, म्हणूनच त्यांचं एक गोड कौतुक झालं पाहिजे. हसमुख पाटील असतील, मनोज दळवीस असतील, त्याचबरोबर अतिश पाटील सर असतील, अतिश जाधव. तर या षटकातील फ्रीटचा चेंडू मात्र तेवढाच त्यांना फायदा मिळू दिला. गोलंदाजी अतिशय चांगल्यापैकी यावेळेस गोलंदाजीला हँडल केला गेला आणि एक चांगल्या चेंडू समाप्त होते. षटकातून बघता बघता 3 चेंडू संपलेत. सचिन यांचा देखील मारा खूप सुरेख हाताळला गेलाय, कारण आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची हा मनसूबा ठेवत प्रत्येक गोलंदाजी आपली भूमिका इथे अदा करतोय. तो षटकातील पुढचा चेंडू यावेळेस थोडासा बाहेर पडणाऱ्या चेंडूला छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारचा हालचाल नव्हती, फुटवर नव्हता आणि त्यापासून चेंडून गेले ते यष्टी मागे डॉट स्वरूपात. अभिषेक मात्र आपलं चांगलं काम करत आहेत यष्टी मागून, स्वतः संघ मालक आहेत ते या संघाचे औंदे गावचे, पण हे स्वतः खेळाडू पाहतोय, स्वतः संघ मालक पाहतोय शिवतेज वॉरियर संघाकडून. तर षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र अगदी ज्या खेळाडूसाठी प्रसिद्ध असलं, ज्या खेळासाठी गणलं जातं ते अतिशय एक चांगला फटका मात्र अभिनयच्या बॅटमध्ये आला आणि लॉंगेस्ट षटकार येतोय. आता मात्र आपले हात खोललेत आणि पुढच्या चेंडूवर अगदी हल्ला करताना अटॅक केला गेलाय. ओर दी रोप चेंडू सीमे पार गेला तो षटकार करता आणि 6 धावांची वाढ होताना संघाची धावसंख्या पोहोचले ती धावफलकावर 37-37. तर अभिनय यांना याच फटक्यांसाठी ओळखलं जातं आणि नुकताच त्यांचा एक चांगला फटका आपण पाहिला गेला. या दरम्यान बॉल पाठवा. तर बघता बघता षटकातून एक चांगली धावसंख्या आता पुढे होऊ लागली, कारण एक चौकाराला एक षटकार आलाय आणि जे पृथ्वीकरण म्हणून सचिन यांचा पाहतो ते चांगल्यापैकी हाताळत असताना इथे नुकताच षटकार येताना धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर 37-37. तर आता नंतर डावाला आकार येऊ लागलाय, धावांचा सिलसिला पुढे जाऊ लागलाय आणि या षटकातला आता शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील अभिनय. यावेळेस मात्र अगदी चेंडू अगदी टप्प्याटप्प्याने निघून झालाय तो काउंटर क्षेत्रात, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवत आहे तोपर्यंत एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर धावसंख्या पोहोचली ते 38 वर. इथे षटक क्रमांक 4 ची सांगता झाली. 4 षटकाचा खेळ संपला गेला आणि 4 षटक समाप्तीनंतर शिवतेज संघाविरोधात आपण पाहतोय की शिवके धुरंधर संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती धावफलकावर एकत्रित 3 गडी बाद 38 पडला असा 3 विकेट. शेवटचं षटक आता मैदानात होते 20 मिनिटांमध्ये बरोबर षटकं संपवली गेली 4 आणि त्यामुळे आता अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. बघूयात इथे कुठला गोलंदाज वापरला जाईल, कारण आतापर्यंत 3 गोलंदाज वापरले गेलेत. त्यानंतर शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मध्ये आपण बदल पाहतोय. तर यानंतर ओकेटी टायगर वर्सेस डीएम एंटरप्राइजेस. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. डीएम एंटरप्राइजेस आणि ओकेटी टायगर या षटकानंतर लगेच आपल्याला इथे आमंत्रण आपण करतोय टॉस करण्याकरता. आपण प्लेन लिस्ट तयार ठेवा आपली. अंतिम षटकाला सुरुवात गोलंदाजी मार्कवर सागर. तर इथे मात्र पहिल्या चेंडूवर त्यांचा नक्कीच समाचार घेताना चेंडू अगदी सरळ केलं, पटकवलं गेलं ते कव्हर ड्राईव्ह करताना चौकार आणि 4 धावांनी इथे सुरुवात होते संघाची. या 5व्या षटकाला सुरुवात होत असताना धावसंख्या पोहोचली 42 रन. सागर जाधव आपण बघतोय जे अंतिम षटक हाणामारीचं षटक किंवा जे स्लॉगर म्हटलं जातं ते सुरू केलं होतं आणि पहिल्या चेंडूवर अगदी सुरेख चौकाराने सुरुवात करतायत अभिनय. आता मग त्यांची बॅट नक्की तळपू लागले मैदानातून. यावेळेस पुन्हा एकदा बॅक पडला जातात, सुरेख चेंडू कट केला गेला. यावेळेस क्षेत्ररक्षक सतर्क होते तिथे आणि त्यामुळे इथे 2च धावा मिळतील या चेंडूवर. दुसरी धाव घेताना थोडीशी दमछाक झाली आहे ती फलंदाज आकाश जी, त्यामुळे आपल्या क्रीजमध्ये पोहोचण्यापूर्वी त्यांना बाद केलं गेलं धावच्या स्वरूपात. विकेट क्रमांक 4 परतीच्या प्रवासाला आकाश बॅक टू द पेव्हिलियन. तर चौथा गडी बाद झाला. धावसंख्या 1 ने वाढताना पोहोचली ती फलकावर ती 43-43. 4 बाद 43. तर आकाशाची दादागिरीतील नवीन फलंदाज पराग पाटील जे अभिनय यांना साथ देत आहेत या अंतिम षटकातील. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू संपले गेलेत आणि षटकातला पुढचा चेंडू
यायच मात्र अगदी चांगला अगदी बेहतरीन फटका पाहिला होता यूज सिक्सर अगदी टायमिंग साधताना अगदी अचूक तरी मात्र चुडला पुल करताना सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार आलाय आणि 7 धावांची वाढ होताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावर 73च्या खेळामधून 49 धावा अगदी बघा सुरुवातीला शांत होते अभिनय पाटील परंतु आता मात्र त्यांनी आपले जबरदस्त बॅटिंग चालू केली आहे आणि आक्रमक शैलीचे फटके मारत असताना अगदी आक्रमकता दाखवत आहेत आपल्या खेळातला एक नजरानं पेश करतायत ते आपल्या प्रेक्षकांसाठी त्यामुळे धावसंख्या 6 ने वाढताना पोहोचलेली ते 49 अजूनही या अंतिम षटकामधून अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे म्हणजे 3 चेंडूत जर 2 मोठे फटके आले तर धावसंख्या 60+ होऊ शकते षटकातील पुढचा चेंडू यायच मात्र इनफाईटचा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू थोडंसं हवेत खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडला तर बॅकअप मिळते पाठीमागून आणि तोपर्यंत 2 धावा सहजतेने घेतात दोन्ही फलंदाज याचं 2 धावांनी संघाची धावसंख्या अगदी 50 पार करतायत 51 धावा 51 आणि बघा एक चांगली खेळी सध्या आपण पाहतोय अभिनयच्या बॅटमधून एक चांगले फटके उलगलेत मैदानामध्ये ज्या अंतिम षटकामध्ये धावसंख्या वाढण्याच्या हेतूने मात्र संघाला एक चांगली हातभार मिळतोय चांगल्यापैकी इथे त्यांचा खेळ पाहायला मिळतोय प्रेक्षक वर्गाला आतापर्यंत 4 चेंडू संपलेत अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे इथे मात्र फुलटॉस आणि मात्र आबैल मुझे मार असं मी म्हणेन आमंत्रण दाखवलं दिलं आणि आमंत्रण स्वीकारताना मात्र चेंडूला फुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार यूज सिक्सर अभिनयची बॅट आता मी मगाशी उल्लेख केला की तळपू लागले मैदानातून मोठे मोठे षटकार येऊ लागलेत आणि आणखी एक बेहतरीन षटकार येताना संघाची धावसंख्या 6 ने जाऊन पोहोचलेली ती 57 चांगल्यापैकी डावाला आकार आता इथे मिळतोय ते शिवके धुरंधर एक आयकॉन प्लेअर आपण बघतो या संघाचा केतन पाटील निवडला होता आणि निश्चितच त्याचा फायदा संघाला आता मिळत असताना एक मोठी धावसंख्येकडे आगेकूच होती एक चांगलं टार्गेट देण्याच्या हेतूने मात्र आपण सध्या फलंदाजी पाहतोय इथे मात्र गोलंदाज थोडेसे परेशान आणि निश्चितच परेशानचा सबब पाहताना थोडंसं प्रेशर घेतला आणि चेंडू बराचसा बाहेर टाकला गेला त्यापासून वाईट घोषित होतोय एक एक्स्ट्रा धावेने धावसंख्या पोहोचली 58 3 बाद 28 योगेश सुरुवातीला बादल्यानंतर कुठल्याही प्रकारचा खेळावर परू होऊ दिलाय तो या पुढच्या फलंदाजांनी आणि संघासाठी एक चांगलं टार्गेट सध्या मात्र सेट होत असताना पुढचा चेंडूवर देखील आघात पोहोचवला आणि यावेळी देखील चेंडू अगदी आकाशी सफर होईल का परंतु हा पंच सांगतील नेमकं काय घडलंय कारण चेक केलं जाईल अंतिम चेंडूवर एक धडाकेबाज पुन्हा एकदा खेळ पाहायला मिळाला तो अभिनय पाटील यांचा थांबा इथे चेक केलं जाईल पंचांनी जर सांगितलं कृपया सर्वांनी शांत राहा पंच आपलं काम करतील ओके चेक केलं जातंय शेवटच्या चेंडूवर नेमकं काय घडलंय हे आपल्याला प्रत्यक्ष पाहता येईल इथे आपले तिसरे पंच रिव्ह्यू घेत आहेत कृपया सर्वांनी शांत राहा कारण स्पर्धा आपल्याच आहेत आपण आधी खेळ मिळवते स्पर्धा पार पाडतोय मित्रतेच्या भावनेने स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने मॉर्निंग क्रिकेट क्लब त्यांचा उद्देशच आहे की आपल्या सर्व खेळाडूंना एकत्र आणून ही आपली कुणबी क्रिकेट लीग चांगल्यापैकी पार पाडली जावे आज यामागचा उद्देश आहे वडा विक्रमगड तालुका यांची मैत्रीपूर्ण ही लढत मैत्रीपूर्ण संबंधाची लढत मित्रत्वाच्या भावनेने आपण खेळली पाहिजे तर तिसरे पंच इथे बघतायत तर अगदी तिसऱ्या पंचांकडून निर्णय तो चौकाराचा 4 धावा या अंतिम चेंडूवर चौकाराला आणि चौकाराने आमचे स्कोरर इथे काउंट करतायत चौकाराच्या धावा तर धावसंख्या पोहोचली ती 62 धावा 62 रन
म्हणजे 63 धावांचं लक्ष असेल विजयाकरता. एक मोठं टार्गेट आपण सध्या पाहतोय जे दिलं गेलंय शिवतेज वॉरियर संघापुढे. एक फायटिंग मॅच सुद्धा आपण पाहतोय ती या स्पर्धेतली. आणि विशेष कौतुक करावं गेलं ते अभिनय पाटील यांचं, ज्यांनी सगळ्यासाठी अतिशय चांगला धुवाधार खेळ केला आणि अगदी लास्ट मोमेंटला जर पाहिलं असेल की पुढच्या 2 षटकामध्ये धावा अगदी खेचल्या असं म्हणायला लागेल. चांगला स्कोर उभा करताना धावसंख्या जाऊन पोचली ती 62. तर अभिनय पाटील यांचा आपण जर खेळ पाहिला तर एकत्रित आमचे स्कोर म्हणतात की त्यांनी जी खेळी केली आहे ती 40 धावांची भारदार खेळी संघाला अगदी निश्चित चांगल्या टोटलमध्ये घेऊन गेली. ती 62, 62 आणि 63 धावांचं टार्गेट जे आता बेदलं जाईल. तर त्यांच्या या खेळीमध्ये आपण पाहिलं असेल 3 षटकार 3 चौकार अशी आतषबाजी झाली. या ठिकाणी टॉस केला जाईल. चला टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा ओकेटी आणि त्याच्या विपक्ष टीम डीएम एंटरप्राइजेस. ओकेटी टायगर्स आणि त्याच्या विपक्ष टीम डीएम एंटरप्राइजेस. चला कर्णधार दोन्ही यायचंय आणि टॉस करण्याकरता मी विनंती करतोय मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे साहेब. वैभवजी ठाकरे साहेब चला आपण नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत जिथे टीम ओकेटी टायगर्स आणि त्याच्या विपक्ष टीम डीएम एंटरप्राइजेस या दोन टीम मध्ये ती नेक्स्ट मॅच असेल. चला वैभवजी ठाकरे साहेब विनंती करतो आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात. जे काही डिसिजन असतील ते पंच देतील. ग्राउंडच्या बाहेरून कोणी बोलू नका हे लक्षात असू द्यात. तिथे गौतम पाटील लालू यांना विनंती करतो नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरता टीम डीएम एंटरप्राइजेस आणि त्याच्या विपक्ष टीम ओकेटी टायगर्स. चला संघमालक संजयजी पाटील साहेबांचा संघ. चला टीम डीएम एंटरप्राइजेस आणि मॅजिकल फिंगर राजेशजी घोतारणे यांना देखील विनंती करतो की या टॉस बॉक्स मध्ये आपण गौतमजी पटेल लालू आणि राजेश घोतारणे अगदी दर्जेदार स्कोरर आहेत, अगदी मॅजिकल फिंगर आहे आणि इथे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला कर्णधार ओकेटी टायगर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार धावत या आणि टीम डीएम एंटरप्राइजेस कर्णधार लवकर या. चला टीम डीएम एंटरप्राइजेस निकेत पष्टे कर्णधार आपण या आणि टीम ओकेटी टायगर कर्णधार चला लवकर या. बरोबर इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार लक्षात असू द्यात. प्रत्येक मॅचला इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस तो इथे केला जाईल. ओकेटी टायगर चला धावत या कर्णधार. चला दोन कर्णधार माझ्या समोर जोडला गेला अनिकेत पाटील आणि डीएम एंटरप्राइजेस चे कर्णधार निकेत पष्टे व ओकेटी टायगर्स चे कर्णधार अनिकेत पाटील जोडले गेलेत. टॉस या ठिकाणी गौतमजी पटेल लालू यांच्याकडे टॉस केला जाईल.
आणि कुणबी झाला. टॉस जिंकलाय डीएम एंटरप्राइजेसने. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. या अगोदरची मॅच तुम्ही गमावली आहे. प्लेइंग 11 मध्ये काय चेंजेस असतील? प्लेइंग इलेव्हनमध्ये एक चेंजेस असेल. 40+ एक चेंज आमचा. मेजरला आम्ही इन करतो. ओके. त्यानंतर अनिकेत पाटीलकडे. अनिकेत, तुम्ही पहिली मॅच, कसं वाटतं या आयोजनाबद्दल? जी ही संकल्पना तालुका व विक्रमगड तालुका या स्पर्धेची कुणबी क्रिकेट लीगची संकल्पना आणि या आयोजनाबद्दल काय म्हणशील? खूप चांगलं आयोजन आहे. संकल्पना सांगायची गेली तर खूप चांगलं आहे. ह्याच कुणबी लीगमुळे आज मी वरती आलो आहे आणि अशाच यंगस्टारला चान्स भेटतो आहे. त्याच्यामुळे या कुणबी क्रिकेट जे कमिटी आहेत त्यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी असे यंगस्टारला चान्स देत आहेत. नक्कीच अनिकेत, शुभेच्छा तुला देखील. जाऊयात नेक्स्ट मॅच, जी सध्या मॅच मैदानात चालू आहे दोन टीमची. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. तर धन्यवाद. चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला येतोय या स्पर्धेकरता. अनेकांचे शुभ आशीर्वाद येत आहेत की स्पर्धेसाठी. परंतु आपण सध्या पाहत असाल 63 धावांचा टार्गेट लक्ष दिलं गेलं विजयाकरता आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू संपल्यात. तर 2 चेंडूमध्ये दप्पल अशी चांगली सुरुवात करताना एक जबरदस्त स्वप्नावत सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, अशा 10 धावा ज्या फलकावर लागल्या गेल्यात. प्रशांत ठाकरे यांचं जे पॉवर प्लेचं षटक, सुरुवात धमाकेदार पाहायला मिळते. जशी सुरुवात अपेक्षित आहे तशा प्रकारची सुरुवात मात्र इथे मिळते. ती फलंदाज सागर जाधव यांच्या मार्फत. सागर आणि निखिल बागुल अशी ही जोडी मैदानात. प्रशांत ठाकरेच्या विकेट हॅट्रिक करता यतीश पाटील पिंपलास याच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज जीपे केलं जाईल लगेच जर विकेट हॅट्रिक घेतली तर. चला, टायमिंग बरोबर आपण लावला आहे त्याप्रमाणे तिथे खेळाला सुरुवात झाली आहे. 11 वाजून 2 मिनिटांनी सुरुवात झाली या खेळाची. पुढचा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघत होता. परंतु थोडेसे षटकाणी करण्याचा प्रयत्न होते, परंतु अगदी चेंडू मिस करून गेला निर्धाव स्वरूपात. आणि आतापर्यंत 3 चेंडू संपले गेले ते या षटकातले. बिनबाद धावसंख्या पहिली तर 10 पोहोचले. 63 धावांचं टार्गेट असताना आपण सध्या पाहतोय एक चांगल्यापैकी इथे भागीदारी आवश्यक असेल. तशी सुरुवात मग अशी विकेट गेली होती पहिल्याच चेंडूवर, परंतु इथे मात्र अगदी चांगली सुरुवात मिळते. ती बॅटिंग करणाऱ्या संघाला यायचा अगदी थोडंसं लोअर फुलटा सुद्धा अगदी कमी किती चेंडू हाताळला गेला आणि त्यावर फलंदाजाने अगदी हलकेसे चेंडू स्टिअर केलाय तो अनसाईडला. तो परत एक सिंगल धाव जोडली गेली आणि एक धावेने धावचुका पोहोचले 11वर. नेल्सन आकडा धाव फलकावर लागला गेला. आतापर्यंत 4 चेंडूचे मार्गस्थ झालेत पॉवर मधून प्रशांत यांचे. तर प्रथमच सामना करतील डावखुऱ्याचा फलंदाज निखिल बागोल जे फेस करतील या षटकातील 5व्या चेंडूला. आतापर्यंत एक चांगलीशी गोल दिसत आपण बघतोय. प्रशांत पहिल्या 2 चेंडूवर 2 हमले केल्यानंतर स्वतःला त्याने सिद्ध केलंय. चांगली गोली करताना पुढचे 2 चेंडू खूप चांगल्या हाताळून कमबॅक मिळवला ते षटकात. आणि आता सामना करतील निखिल. थोडंसं फिल्डिंग मध्ये देखील आदला बदल केली जाते कारण सर्कलमध्ये आपण थोडं फिल्डिंग सजवली गेली. त्यातून आता मात्र डावखुऱ्याचा फलंदाज समोर असेल फेस करण्याकरता. या षटकातील 5वा चेंडू बिनबाद धावसंख्या फलकावर थांबली 11. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू अचानक उसळी घेतली. अपेक्षा नव्हती त्यापेक्षा चेंडू उसळी घेऊन गेला तो इष्टी मागे. धावसंख्या स्थिरावली ती फलकावर 11. षटकातून एक चांगली गोलंदाजी असते आपण बघतोय प्रशांत यांची. अंतिम चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडूवर एक चांगला धमाकेदार फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत थोडंच राहिला तिथे आणि शतकक्षक जे डीप लाईट त्यांच्या हातामध्ये एक जाऊन बसलाय त्यामुळे इथे विकेट मात्र येते. निखिल सारखा मोठा फलंदाज सगळ्याला गमवावा लागतोय. या मोठ्या फटक्याच्या आपण पाहिलाच की नादात विकेट आली आणि इथे षटक देखील संपले. ते पहिलं या पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्येचा जर आलेख पाहिला तर एक गडी बाद 11शी धावसंख्या आहे. 63 धावांचा टार्गेट असताना सुरुवात मात्र अगदी चांगलीशी अपेक्षित झाली नाही कारण इथे फलंदाज बाद झालेत. तर अगदी अशा प्रकारे पहिलं षटक संपलं गेलं. तर संघाची धावसंख्या पाहिली तर एक गडी बाद 11 धावा. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात आपण पाहतोय दाखल होताना.
तर नवीन फलंदाज तेजस आपण पाहतो मैदानात सज्ज होताना साथ करतील ती सागर जाधव यांना. नवीन षटकाला सुरुवात आपण मध्ये कुलदीप बारकर गोलंदाज सज्ज होताना अमोल गोतारणे एक लिजंड क्रिकेटर, एक भरपूर संपन्न अनुभव असलेला गोलंदाज. इथे मात्र पहिला चेंडू बॅटवर नेटचा कनेक्ट झाला तरी देखील चेंडू गेला तो स्क्वेअर लेग रिझलला, की ज्यावर एक सिंगल धाव जोडली गेली आणि एका धावेनेच संघाची धाव संख्या पोहोचती आहे ती धाव फलकावर 12. सध्या आपण जो सामना पाहतोय या दोन संघांमधली एक मोठी लढत सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळते. तर प्रथम तर बॅटिंग झाली होती आणि बॅटिंग करताना शिव के धुरंधर संघाने एक चांगला स्कोर उभा केलाय 62 धावांपर्यंत. इथे मात्र थोडंसं बाहेर पडणाऱ्या चेंडूला खेळ फटकवण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू बॅटवर कनेक्ट झाला नव्हता व्यवस्थितरित्या, तरी देखील जोपर्यंत चेंडूला स्टॉप केलं जाते तोपर्यंत एक सिंगल धाव जोडली गेली. या एक धावेलेच वैयक्तिक आपलं खातं करतात तेजस आणि संघाची धाव संख्या पोहोचली त्यामुळे ती धाव फलकावर 1-13 धावा. तर शिवतेज वॉरियर संघाला मात्र इथे सामना जिंकण्यासाठी 63 धावांचं लक्ष दिलं गेलं आहे. त्यांच्याकडे देखील बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. बघूयात कशा प्रकारे त्यांना फेस करतील, कशा प्रकारे इथे चेस करतील. षटकातून तिसरा चेंडू याच मात्र चांगला फटका, अगदी चेंडू पायात मिळतो असं पाहून फटकवण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची गाठली, लांबी किती असेल बघूयात. मात्र चेंडू अगदी स्टॉप केला गेले तोपर्यंत सहजतेने फलंदाज त्यावर घेताना पडतोय. इथे पुन्हा एकदा चेकसाठी मात्र पंचांकडून मागितले दाद मागितले ते अभिनय पाटील प्रयत्न जर चांगले केले तिथे. चेंडू जो स्टॉप केला गेला परंतु नेमकं काय घडलंय हे आपण आता पाहणार आहोत तिसऱ्या पंचांच्या मार्फत. दर्जेदार खेळ आपण पाहतो सध्या पाहतोय, मग बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, या तिन्ही क्षेत्रामध्ये अनेक चांगले खेळाडू आपण पाहतोय. कालपासून चांगली कामगिरी करून गेलेत. पण स्पर्धा आपण पाहतोय की एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा कुलबी क्रिकेट लीग पर्व तिसरं आपण पाहायला मिळतंय. कारण सातत्याने 3 वर्ष या स्पर्धेला झालीत आणि मागच्या वर्षीपासून आपण पाहिलं असेल तर वाडा आणि विक्रमगड या 2 तालुक्यांना एकत्र आणण्याचं काम केलं. या स्पर्धेने सेफ फटका म्हणता येईल. एक चांगला चेंडू संपला गेलाय. तर इथे 2 धावा आल्यात. त्या फटक्यावर 2 धावा येताना संघाची धावसंख्या 2 ने वाढली गेली. ती आतापर्यंत 15 धावा 15. 1-15 षटकातून चांगली गोळी सध्या पडवतोय अमोलेंची. उजव्या हाताचा गोलंदाज राईट आर्म राऊंड किडमारा. इथे मात्र अगदी चांगला शोल्डर टप्पा पायचाना शोल्डरचा स्ट्रोक मारला गेला, कट केला गेला. कव्हर ड्राईव्ह करताना फलंदाज एक धाव जरूर घेत आहेत. एक धावेने सिंगल का होईना धावसंख्येला अगदी हालचाल डुलटा ठेवण्याचा प्रयत्न होतोय. कारण एका धावेने धावसंख्या पोहोचले ती फलकावर 16. या षटकात अमोलेचा अतिशय चांगला तिखट मारा आपण पाहतोय. कुठल्याही प्रकारचा मोठी ते संधी देत नाहीत फटके मारण्याची, मोठे फटके मारण्याची. सिंगल डबलला सध्या महत्व दिलं गेलं ते या षटकातून आणि एक चांगली गोलंदाजी आपल्या संघाकरता. इथे मात्र इनसाइडचा फटका चांगल्यापैकी बॅकफुटला जाताना चेंडूला ज्या पद्धतीने अगदी ताकदवर फटका मारला गेला, मनगटाचा वापर करताना चेंडूला पाठवले ते बॅकवर्ड पलटून सीमा रेषा पार चौकार. एक देखणा फटका पाहायला मिळाला. तो या फटका संघाला आवश्यकता आहे अशा प्रकारच्या फटक्यांची आणि तोच फटका मात्र तेजस्वीच्या बॅटमधून येताना धावसंख्या चौकाराने वाढली गेली आहे. ती आतापर्यंत 20-20 रन. तर निश्चितच ही चांगली गती राखावी लागेल कारण 63 धावांचा मोठा पल्ला गाठायचा आहे संघाला आणि अशा वेळेस प्रत्येक षटकातून धावा येणं गरजेचं आहे. जी सरासरी ती सरासरी राखणं देखील तेवढंच महत्त्वाचं राहील. तर अमोलेंची एक चांगली गोली आपण पाहत असताना नुकताच चौकार आला त्याच्या बॅटमधून फलंदाजांच्या आणि त्या षटकातला अंतिम चेंडू. तर पॉवर प्ले इथे संपेल या अंतिम चेंडू नंतर. पण तो पुढच्या चेंडूवर देखील चांगला स्ट्रोक तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर इथे झपाट्याने आणि सुरेख झेल इथे घेतला गेला अभिनय पाटील यांच्या मार्फत. एक चांगला महत्वपूर्ण झेल घेताना फलंदाज माघारी परतलेत आणि संघाचा पाहतोय हे दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला गेला. 2 षटक समाप्तीनंतर 2 गडी बाद 20 धावा ज्या धावफलकावर आपण सध्या पाहतोय. एकंदरीत 63 धावांचा पाठलाग करताना अजूनही 43 धावांची गरज आहे. ती येणाऱ्या 18 चेंडूमध्ये म्हणजे जवळपास 14ची गती राखावी लागेल आता पुढच्या 3 षटकामधून त्या धावा करण्याकरता. त्या अर्थातच शिवतेज वॉरियर संघाला तर छोटीशी टीम मिटिंग सध्या आपण पाहतोय कारण वेळ घालू नका. आपल्याला 20 मिनिटांमध्ये ही 4 षटकं उरकायची आहेत त्याचं देखील भान ठेवलं पाहिजे. शिवके धोरण संघाने केतन पाटील यांचा आपण हा संघ पाहतोय. सर्वसोच गावचे मात्र पण हे संघ मालक शिवके धुरंधर या संघाला ते संघ मालक म्हणून आपण या स्पर्धेत त्यांचा संघ पाहतोय. तर त्यांच्या दुसऱ्या बाजूला शिवतेज वॉरियर्स अभिषेक जाधव औंदे यांचा हा संघ
अगदी प्रतीक्षा करतोय चांगल्यापैकी फटकेबाजी होईल या हेतूने आणि सगळ्यांना जे पहिला विजय कसा मिळेल याकडे त्यांचं देखील लक्ष चाललेलं. तर नवीन षटकाला सुरुवात भूषण मेजर आपण बघतोय, भूषण पाटील जे सज्ज होत असताना त्यांच्या संघाकडे पण पाहिलं तर बरेचसे खेळू अगदी सर्व गावचे पण संघातले खेळू पाहतोय, कारण गावच्याच संघ मालक आहेत त्यामुळेच आपल्या खेळाडूंना जास्त पसंती दिली आहे ती या स्पर्धेतून. आणि अशाच प्रकारचा मात्र सर्व गावचा हा सुपुत्र मेजर भूषण पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर असलेलं तिसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक जे आता सुरू होत आहे. इथून जर पाहिलं तर आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे सामन्यातला आणि 18 चेंडूत करायचे अजूनही 43 धावा 43 जवळपास 14.33 ची गती राखायची प्रत्येक षटकामागे. तर सुरुवात होताना षटकातला पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. हो, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू अचानक टेकअप घेतला गेला आणि सर गेला एसटी मागे डॉट स्वरूपात. चांगली सुरुवातीलाच सुरुवात करतायत गोलंदाज. तो पहिला चेंडू डिलिव्हर करताना अप्रतिम सुरुवात जी गोलंदाजी मागच्या षटकात आपण पाहिली होती अंबोलीची, त्याच्याच पाऊल ठेवताना एक चांगला सुरुवात होताना षटकातील दुसरा चेंडू. इथे मात्र फटका फसला, चेंडू जास्त उंच गेला त्यामुळे स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पुढाकार घेताना हा झेल घेता सुटला असं म्हणा गेलं. पूर्णपणे या चेंडूवर लक्ष विचलित झालं असं म्हणता येईल गोलंदाजचा आणि त्यामुळेच एक संधी होती ती संधी दवडली गेली. अशा प्रकारचे झेल घेणं खूप महत्त्वाचं. सामने जर जिंकायचं असतात तर अशा प्रकारचे विकेटवर झेल घेणं हे नितांत गरजेचं असतं आणि हा झेल बघूयात त्यांना विसरावा लागेल. सुटल्यानंतर धावसंख्या स्थापित थांबली गेली आहे, ती धाव फलकावर आतापर्यंत 21 धावा 21. नुकतीच एक धाव येताना आपण पाहतोय एक चांगल्यापैकी ती स्कोरिंग आपण पाहतो सध्या राजेश गोतारणे तालुक्यातील एक सर्वोत्तम लेखनिक ऑफिशियल स्कोरर म्हणून त्यांना नेहमीच पाहिलं होतं. पण तो पुढच्या चेंडूवर एक दणदणीत फटका मारताना चेंडू सीमा पार होतोय चौकारासाठी. सूर एक चौकार संघाला अशा प्रकारची फटक्याची सुद्धा नितांत गरज असताना आपण पाहतो की एक चांगला देखणा चौकार आलाय. तो ड्राईव्ह करताना फलंदाजाच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या चौकाराने पोहोचते आहे ती धाव फलकावर आतापर्यंत 25-25. तर भूपेश पाटील आपण बघतोय एक चांगली सुरुवात करतायत आपल्या संघाकरता चौकाराने. गांधरे संघाकडून नेहमीच त्यांना खेळताना आपण पाहिलं असेल बऱ्याच वेळा आणि आज मात्र त्यांची वर्णी लागली ती या संघासाठी अर्थातच शिवतेज वॉरियर संघासाठी. एक फलंदाज म्हणून त्यांना घेतलं गेलं मैदानात षटकातील पुढचा चेंडू खेळतील. इथे पुन्हा एकदा बॅकफटला जाताना चेंडू अगदी पुन्हा एकदा हवेत तिथे भूषण यांना चेंडूपर्यंत पोहोचण्यात वेळ बराचसा गेला कारण चेंडू अगदी टेकअप झाला आणि त्यानंतर सहज त्यांनी इथे तिसऱ्या धावेचा विचार होता पण बघितलं की चेंडू फेक येते त्यामुळे 2 धाव घेणं पसंत केलं आणि त्यावर समाधान व्यक्त करताना आतापर्यंत 2 धावा आल्यात धाव फलकावर. याचं 2 धावांनी संघ आता पोहोचतोय फलकावर. खेळामधून ती 27-27. चला घाई करा, कंटिन्यू आपण सामन्यात वेळ चालू ठेवला पाहिजे कारण वेळेला महत्व देतो आपण सध्या. अजूनही पहिलं तर 36 धावांची गरज आहे संघासाठी. येणारी चेंडूचा जर वेळ केला तर 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूत 36 धावा असं हे समीकरण असेल विजयाकरता ते शिवतेज वॉरियर संघाकरता. पण तुम्ही जोपर्यंत बघूयात हे 2 फलंदाज खेळतायत मैदानातून चांगला आशा खूप आहेत. पुढचा चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू तर निश्चितच चेंडू अगदी समोरच्या खेळून काढलायत. मिडल रिजनला चेंडूवर झपाट्याने येत आहेत अभिनव पाटील. तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव. एक धावेपर्यंत मोठे पटके सुद्धा तेवढेच नितांत गरजेचे असतील संघाला. पण तो सध्या मात्र भूषण खूप चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. काही चेंडू त्याचे खूप प्रभावी ठरलेत या षटकातले आणि आता षटकातला अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू करण्यासाठी गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर भूषण. यावेळी स्विंग अँड मिस बघा खूप सुरेख चेंडू टाकताना इथे षटक आपलं संपवलं आणि 3 षटकाचा इथे खेळ संपतोय. या 3 षटकात समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर थांबली ती 28 धावा म्हणजे अजूनही 35 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. तर 2 षटकाचा खेळ शेष राहतोय. 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूत 35 धावांची आवश्यकता. जवळपास 17.5ची गती आता राखावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये जो आस्किंग रन रेट आहे रिक्वायर रन रेट तो मात्र वाढत चाललेला आणि त्यामुळे थोडासा दबाव पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणाऱ्या संघावर शिवतेज वॉरियर संघावर. परंतु यातून त्यांना मार्ग काढावा लागेल. पुढच्या 2 षटकात चांगली बॅटिंग करणं गरजेचं असेल ते या दोन्ही फलंदाजांना. तर खेळाडू आपला ताजेतवाने होत आहेत पेयाचा आधार घेताना. निश्चितच या स्पर्धेसाठी आपण पाहतोय की अनेकांचं मोलाचं सहकार्य लाभलं. अर्थातच मॉर्निंग क्रिकेट क्लब ज्यांचा आपण उल्लेख वारंवार करतो की त्यांच्याच
संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आणि सातत्याने 3 वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय. पहिलं असेल, पहिल्या वर्षी माड तालुका मर्यादित स्पर्धा होती, त्यानंतर मात्र अगदी जे विक्रमगड तालुक्याने देखील सहभाग घेतला आणि मागच्या वर्षीपासून तोच तालुका देखील आपल्या या स्पर्धेसाठी जोडला गेला आणि वाडा तालुका आणि विक्रमगड तालुका यांची मैत्रीपूर्ण अगदी ही प्रीमियर लीग स्पर्धा पाहतोय आपण. कुणबी क्रिकेट लीग, कुणबी राजा, कारण अनेकांच्या आपण संघात त्या स्पर्धा पाहत असतो, लीग स्पर्धा पाहत असतो, मग त्या विविध क्षेत्रातील स्पर्धा असतात. आपल्या कुणबी बांधवांसाठी देखील ही स्पर्धा व्हावी आणि हेतूने मात्र अगदी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबने ही स्पर्धेला सुरुवात केली. चला घाई करा, लगेच ब्रेक संपला आपला. जो अवधी आपल्याला दिला 20 मिनिटाचा, त्यामध्ये आपल्याला हे ब्रेक होतं, ते ब्रेक संपलं गेलं आणि त्यानंतर लगेचच पुढच्या षटकाला सुरुवात, चौथ्या षटकाला सुरुवात होते. तर पाहूयात आता 2 षटकाचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये धावा करायच्यात 35. तर पुढचा सामना आपण लगेचच पाहणार आहोत. तर DM 11 संघाने टॉस जिंकलाय. DM टायगर त्यांच्या विरोधात ओकेटी टायगर अशी लढत पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामधून. तर आज आपल्याला बरोबर 10 सामने उरकायचे आहेत. काल देखील 10 सामने होते, परंतु 2 सामने बाकी राहिलेत आणि ते 2 सामने मात्र अगदी पण शेवटच्या दिवशी खेळणार आहोत. सकाळच्या सत्रामध्ये सकाळी लवकरात लवकर 26 जानेवारीच्या दिवशी सोमवारी. तर नवीन षटकाला सुरुवात करत आहेत पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रशांत ठाकरे. पहिला चेंडू थोडासा आता बॅकलेफ्टचा वापर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा हवेत राहिला आणि प्राइसले पण एक चांगला झेल जो घेतला त्यांना इथे फलंदाज बाद होत आहेत. गुरु मोकाशी यांनी सुरे घेतलाय. 40 प्लसचे एक खेळाडू आपण होते, चांगल्यापैकी स्लिपमध्ये तयार होते आणि त्यांनी त्याच चेंडूची ती वाट पाहत होत्या. तर एक चांगला झेल टिपताना इथे प्रशांत त्यांना विकेट आली पहिल्या चेंडूवर. त्यामुळे संघाची थोडीशी परिस्थिती पण नाजूक बनलेली पाहत इथे बाद झालेत भूपेश आणि संघाचा पहिला तर हा 3रा गडी बाद होत आहे. आतापर्यंत 3 गडी बाद धावसंख्या थांबली गेली आहे. ती 28 धावावर, म्हणजे अजूनही लक्ष आहे ते सामना जिंकण्याकरता ते 35 धावांचं. तर नवीन तर आपण बघतोय 40 प्लस खेळाडू सचिन पष्टे आलेत. नाही 40 प्लस एक खेळाडू आपण होऊन गेला मग अशीच. आता मात्र तिथे संघाचा हा नवीन चेहरा, नवीन फलंदाज जालेत मैदानामध्ये सामना करतील या नवीन षटकातील पुढच्या चेंडूचा. कारण प्रशांत यांनी सुरुवात तर खूप चांगली करून दिली पहिल्या चेंडूवर विकेट घेताना आणि त्यानंतर षटकातील दुसरा चेंडू. धावसंख्या 28 थांबली, अजूनही 35 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 चेंडूत. या सचिनचा मात्र प्रयत्न होता की चांगल्यापैकी स्ट्रोक मारत होता. चेंडू बॅटच्या खालच्याकडे लागून गेला, तो शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये 30 शतक चेंडूला बॅकअप मिळवत आहेत अभिनय. तोपर्यंत सहजतेने एक सिंगल धाव आणि नंतर दुसरी धाव देखील सहजतेने जोडली गेली. त्यामुळे 2 धावांची वाढ होताना धावसंख्या पोहोचले ती 30 वर 30. तर अजूनही 33 धावांची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूत. षटकातील 3रा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर प्रशांत. सामना करत आहेत सचिन. त्यांना आता मोठी फायटिंग खेळ करावं लागेल. एक मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील संघासाठी. इथे थांबून चालणार तर मोठे पटके मारण्यासाठी मात्र प्रयत्नशील राहावं गेलं. पुढच्या चेंडूवर अगदी पुन्हा एकदा सुरेख चेंडू टप्पा अगदी गुडलाईनचा वापर केला गेला आणि चेंडू थोडंसं कट करताना चेंडू निघाला तर इष्टी मागे डॉट स्वरूपात. तर चांगली लाईन पकडतायत. खूप मोठा अनुभव पाठीशी असताना प्रशांत मात्र त्याचा वापर करतायत आपल्या षटकामधून आणि समोरच्या फलंदाज थोडंसं जखडून ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. फटकेपासून दूर ठेवण्याचा मनसुबा ठेवला असताना चांगली गोलंदाजी. षटकातून 4था चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज प्रशांत. याच मात्र ज्या फटक्याच्या अपेक्षा प्रेक्षकांना होती तीच संघाला देखील होती आणि तोच षटकात मारला गेला. सचिन बॅटमधला एक तडाखेबंद फटका. चेंडू मात्र अगदी सरळ जातोय तो षटकार करता 6 धावांसाठी. उत्तुंग षटकार. त्यामुळे संघाला त्या मोठ्या फटक्याची जी प्रतीक्षा पूर्ण झाली आणि षटकार येताना संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचते. ती धावफलकावर 36-36. अजूनही पहिल्या तर 37 धावांची आवश्यकता आहे विजयाकरता. सॉरी, पण इथे स्कोरिंग जे सांगत होतो दरम्यान तर 63 धावांचा पाठला करताना धावसंख्या पोहोचले ती 36 धावा आणि निश्चितच निर्णायक षटक सध्या आपण पाहत असाल संघाकरता.
अजूनही 27 धावांची गरज आहे. तर या षटकात ते पाहिलं तर 4 चेंडू संपलेत. पुढचा चेंडू थोडासा वेगवान टाकण्याच्या काय चक्कर में मात्र चेंडू बराचसा बाहेर पडला, त्यामुळे वाईड घोषित होतं पंचांकडून. एक एक्स्ट्रा धावसाची बरोबर आणि या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली फलकावरती आता 37-37. अजूनही 26 धावांची गरज. म्हणजे या षटकातले 4 चेंडू संपल्यात, म्हणजे अजूनही 8 चेंडू खेळ बाकी आहे. तर 8 चेंडूत करायचे आहेत 26 धावा. सामना अजूनही शक्य आहे जिंकण्यासाठी, मात्र प्रयत्न केले तर यशस्वी मिळू शकेल सामन्यातून. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळला गेला, तिथे मिड विकेटला क्षेत्ररक्षक झपाट्याने इथे चेंडूवर तोपर्यंत सहजतेने सिंगल धाव. यश आपण पाहतोय ती चांगली फिल्डिंग करताना. आणि या दरम्यान फक्त एकच धाव सचिनच्या बॅटमधून, एक धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ होताना धावसंख्या पोहोचलेली ती आतापर्यंत 38-38. म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज प्रशांत, ज्यांनी सुरुवात तर केली होती, मात्र सामना करतील सागर. बघूया ते एक मल्टी हिट येईल का. मोठा फटका तर आवश्यक असेल या षटकातील अंतिम चेंडूवर. इथे मात्र चांगला फटका नक्कीच. मनगटाचा वापर करताना चेंडूला मात्र आसमानी टोला मारला तो सुरेख चेंडू गेला तो सीबी पलीकडे षटकार करता 6 आणि षटक देखील संपले ते 4थं. याच 4थ्या षटका समाप्तीनंतर विचार जर केला तर 63 धावांचा पाठला करताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर ती बरोबर 44 धावा. म्हणजे इथून लक्ष असेल ते विजय करता 19 धावांचं. येणारे 7 चेंडू बाकी आहेत सामन्यातले. 6 चेंडूत 19 धावा या फटकावून काढतील संघाला. म्हणजे सामना अजूनही बॅलन्सिंग म्हणेन. 50-50 चान्सेस आहेत दोन्ही संघांना. सामन्यातून चांगल्यापैकी फायटिंग होती. या मैदानात चाललेला सामना आपण पाहतोय शिवतेज वॉरियर्स त्यांच्या विपक्षात शिव के धुरंधर. बिटिंग अजिबात नका घालू, कारण आपल्याला वेळेला महत्व द्यायचं आहे. आज आपल्याला 10 सामने जे उरकायचे आहेत, काल बराचसा वेळ गेला सकाळच्या सत्रातला आणि आज तसं होऊ नये यासाठी आपण आमच्या आयोजक देखील तीच प्रतीक्षा ठेवत आहेत की आपण सहकार्य द्या, ज्याचा लवकरात लवकर सामना संपला पाहिजे. चला टीम मीटिंग नकोय, मॅच चालू करा लगेच. चला टीम मीटिंग नको. 4 ओव्हर ते 20 मिनिटात झाल्यात का चेक करा. चला मॅच स्पीडअप करायची आहे. चला 4 बरोबर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपले गेलेत. आता शेवटचं षटक जे सुरू होतं मैदानातून आणि इथून मात्र या षटकामध्ये करायच्या धावा त्या 19. यानंतर आपल्या भेटीला एक मोठा सामना आपण पाहतोय. 40+ गोलंदाज वापरणं बंधनकारक असतं आणि त्यामुळे 5वा गोलंदाज म्हणून आपण पाहतोय की 5वा षटका करता इथे गोलंदाज गुरु मुकाशी यांना मात्र इथे बोलवलं गेलंय त्या अंतिम षटका करता. तर त्यांच्याकडे देखील प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा. अनेक उन्हाळी पावसाळे त्यांनी पाहिलेत ते या खेळाचे आणि त्यामुळे तो अनुभव त्यांना इथे आपला पूर्ण आत्मसात करावा लागेल, पूर्णपणे झुकून द्यावं लागेल. ते या षटकात 19 धावा डिफेंड करायचे आहेत, रोखायचे आहेत. आपल्या संघाला विजय मिळू द्यावा शिव के धुरंधर संघासाठी. त्यांची गोलंदाजी आपण सध्या पाहणार मैदानातून केतन पाटील यांचा हा संघ. तर अंतिम षटकात बरोबर 6 चेंडू आणि 6 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आहे. पहिला चेंडू बघा अगदी सुपर चेंडू म्हणता येईल. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला आणि फलंदाज धाव घेण्याच्या नदात होते, परंतु अशा वेळेस चेंडू इष्टच्या हातामध्ये त्यामुळे धाव काही नसेल. कृपया याची नोंद ठेवा. तर पहिला चेंडू तर खूप चांगला प्रभावी पाहायला मिळाला. आपला अनुभव पूर्णपणे झोकला या चेंडूवर आणि त्यामुळे एक डॉट चेंडूची समाप्ती. यष्टीरक्षक आकाश अगदी चांगले यष्टीरक्षक म्हणून पाहतोय आपण त्यांना यष्टी मागून. आता 5 चेंडू बाकी आहेत आणि पुढच्या चेंडूवर मात्र हा तडाखा पाहायला मिळेल. नक्कीच हा चेंडूने उंची गाठली, लांबी किती असेल ती मात्र पाहावी लागेल. आणि चेंडूने उंची गाठताना ते चांगल्यापैकी झेल टिपला गेला फलंदाज. त्यामुळे सचिन बष्टे बॅक टू द पेव्हिलियन. संघाला आणखी एक विकेट गमवावी लागते, परंतु इथे तर संघाची अडचणी वाढत चालल्यात सचिन बाजल्यानंतर. कारण 4 चेंडू बाकी चालण्यातले आणि 4 चेंडूत अजूनही 19 धावांची गरज. चला नवीन फलंदाज लगेचच मैदान पाठवा. अतिशय चांगल्यापैकी या सामन्यात आपण जी पकड पाहिली होती शिव के धुरंधर संघाने सुरुवातीला बॅटिंगचा सुरेख नजरानं पेश केला आणि आता मात्र फिल्डिंग आणि गोलंदाजीमध्ये देखील आपलं सातत्य दाखवत असताना संघाला आशा दाखवत आहेत सर्व खेळाडू की आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. परंतु अजूनही सामना निकाली ठरण्यासाठी 4 चेंडू बाकी आहे आणि 4 चेंडूत अजूनही गरज असेल संघाला ती 19 धावांची. तर नवीन फलंदाज थोडंसं दडपण असणार आहे धावा करण्याचा. राहुल पाटील त्यांच्याकडे देखील अनुभव खूप मोठा आहे आणि बघूया आता अनुभवाचा वापर आपल्या संघासाठी कशा प्रकारे करतील ते येणाऱ्या पुढच्या 4 चेंडूवर पाहायला मिळेल. कारण गुरु मुकाशीने सुरेख गोलंदाजी करताना 2 चेंडू हाताळले. त्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडू विकेट आली आणि पहिला चेंडू डॉटने चांगली सुरुवात करून निश्चितच आपल्या संघाला ते आशा दाखवत आहेत.
चला थोडंसं स्पीडअप झाला म्हणजे गेम बराचसा वेळ जातो. तर येणारे 4 चेंडू अजूनही बघूयात या 4 चेंडूवर काय करामत घडेल. 19 धावांची आवश्यकता. इथे मात्र चेंडू बॅटची कडे निघाला होता. प्राइस स्लिपला चेंडू चांगल्यापैकी स्टॉप केला जातो. तोपर्यंत एक सिंगल धाव, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि त्यामुळे आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू तर 3 मल्टी हिट मारावी लागतील. आता 18 धावांची गरज आहे विजयाकरता. काल असे आपण काल पाहिलं असतील एका षटकामध्ये सलग 3 षटकार टोकताना किंवा एका षटकामध्ये 5 षटकार देखील टोकले गेले कालच्या खेळामधून. तर तशा प्रकारचा पराक्रम आज इथे होईल का? 3 चेंडूवर 3 सलग चौका षटकार टोकायचे आहेत, कारण 18 धावांची गरज आहे ती येणाऱ्या 3 चेंडूवर. परंतु गुरुमुख सारखा अगदी बेहतरीन गोलंदाज आपण गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू अगदी ब्लॉकमध्ये टाकला होता. अगदी पुन्हा अनुभव त्याला झोकतायत. तुम्ही मगाशी उल्लेख केला होता की एक अनुभवी गोलंदाज आहे. कित्येक उन्हाळी पावसाळ्यात त्यांनी पाहिलेत या क्रिकेटमधले, त्यामुळे त्यांची चांगली गोलंदाजी असते पाहायला मिळते. एक धावाली बॅटच्या साहाय्याने चेंडूवर. आता मात्र नक्कीच सामना थोडासा निष्ठू लागलाय मैदानातून, कारण शेवटचे आता 2 चेंडू बाकी आहेत आणि अजूनही एक पाहिले तर 17 धावांची गरज. निश्चितच सामन्यात आता आपल्या आता बाकी राहिले असं म्हणावं गेलं. जर गोलंदाजी चुकी केली नाही तर हा सामना जवळपास निश्चितच शिवतेज संघाच्या विरोधात जाऊ लागलाय. शिवते धुरंधर संघाकडच्या बाजूने अगदी बाजी पलटण्याची क्षमता आली आहे आणि यावेळेस आडव्या बॅट निघायच्या प्रयत्नात चेंडू मात्र मिस करून गेलेत. आणखी चांगला चेंडू संपतोय षटकातला. आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 17 धावांची आवश्यकता. खतरा मात्र नक्कीच आता संघावर पोहोचलेला तो शिवतेज वॉरियर संघावर. कारण त्याचं स्वप्न होतं पहिला सामना जिंकून थाटामाटात सुरुवात करायची. त्या स्वप्नाचा भंग इथे होईल का असं देखील वाटू लागलंय. आणि पुढच्या चेंडूवर एक ताडा खाव्याचा फटका, चेंडू चाललाय तो डीपला आणि ते शतककडून झालेली चुकी मात्र अगदी निश्चितच, जरी चुकी झाली असली तरी सामना मात्र फिनिश झाला. सामना जिंकला गेला तो शिवके धुरंधर संघाने. अतिशय चांगल्यापैकी बाजी पलटवली, कारण एकंदरीत 63 धावांचा पाठलाग करताना थोडीशी दमछाकूत झाली आणि अखेर मात्र अगदी शिवतेज वॉरियर संघ जे या सामन्यातून पराजित झालेत, परंतु नक्की त्यांचं देखील आम्ही कौतुक करूयात. खूप चांगल्यापैकी तुमचा खेळ राहिला तो सामन्यातला, परंतु दर्जेदार खेळ करताना या सामन्यातला एकमेव खेळाडू ठरलाय तो अभिनव पाटील, ज्यांनी सुंदर खेळी करताना 40 धावांची भरदार खेळी केली. 3